स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सोयीसाठी खामगाव रेल्वे स्थानकावरून पंढरपूरसाठी विशेष ट्रेन मंगळवारी आज 21 जुलै 2026 अत्यंत भक्तिमय वातावरणात रवाना झाली। गाडी सुटण्यापूर्वी स्थानकावर ज्ञानबा तुकाराम आणि जय हरी विठ्ठलच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत या 18 डब्यांच्या विठ्ठल एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवण्यात आली। पहिल्याच फेरीत तब्बल 1506 भाविकांनी प्रवास केला असून यातून रेल्वे प्रशासनाला 5,45,152 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे। थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाल्यामुळे वृद्ध व महिला वारकऱ्यांचा प्रवास अत्यंत सुकर झाला आहे। पूर्वी पायी किंवा एसटीने प्रवास करावा लागायचा, मात्र आता थेट ट्रेन मिळाल्याने विठुरायाच्या दर्शनाची आस पूर्ण झाली आहे। बळीराजा सुखी राहो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे, अशा भावना वारकरी देवकाबाई तांबडे आणि नांगोराव बाठे यांनी व्यक्त केल्या। पेरणीची कामे वेळेत आटोपल्यामुळे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता या विशेष ट्रेनची दुसरी फेरी 23 जुलै 2026 रोजी सुटणार असून जास्तीत जास्त वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खामगावचे रेल्वे स्टेशन मॅनेजर संजय भगत यांनी केले आहे। माझी 36वी वारी आहे। पहिले आम्ही पायदल जात होतो, मग आता आमच्या सरकार साहेबांनी ही गाडी पाठवली तर आता फारच आनंद झाला। तर आम्ही आनंदाने येतो, जशी दिवाळीला लेकबाय कशी वाट पाहते की मी मा बाबाच्या घरी जाणार। आज 10वा दिवस आहे, आज 11वा दिवस आहे, आज 8च दिवस दिवाळी राहिली, तसा आनंद मनात उत्सव आनंद होते। तसा पंढरीची वारी आषाढी एकादशी राहिली ना, तर आषाढी एकादशीचा आम्हाला आनंद होतो की कधी कधी आमची आषाढी एकादशी येते, कधी कधी आम्ही माहेराला जातो। काय साकडं घालणार विठुरायाला? अहो, माझ्या पंढरीनाथाला दरवर्षी मी सत्संगच मागत होती, पण यंदा माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे भगवंताला की हे भगवंता, हे पंढरीनाथा, मला बळीराजा सुखी ठेवी। बळीराजा जर सुखी झाला ना तर गौमाता सुखी राहील, गौमाताच्या आशीर्वादानं सारी आलम दुनिया सुखी राहील। हे माझी पंढरीनाथाले कडकडीची विनंती आहे। पंढरीनाथ महाराज की जय। मी पंढरपूरचा वारकरी आहे। माझं नाव आहे नांगोराव समाधान पाटील बाठे, मुक्काम पोस्ट सगोडा, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा। आणि मी वारी अकोला ते पंढरपूर 31 रुपये तिकीट होतं, तेव्हापासून वारी करून राहिलो एस टीनं। त्याच्यानंतर आपल्या शासनानं हे खामगाव ते पंढरपूर रेल्वे सुविधा काढली, तर तेव्हापासून मी रेल्वेचा प्रवास सुखानं करतो आणि पंढरीनाथाची भेट घेऊन येतो। तर त्यामुळे आपले पंढरीनाथाची जर भेट घेऊन आले तर 1 वर्षभर तुम्हाला कोणची तुमच्या घरावर आपत्ती कुटुंबावर येणार नाही, हे आम्हाला अनुभव आहे। त्यामुळे आम्ही आमच्या आबापासून, आमचे आबा गेले आणि वारी बंद नाही केली। आबानं वडिलांनी सांगितलं की बाबा रे वारी बंद नको करू, तर वडील बी वारी करत 50 वर्षे वडिलांनी वारी केली। वडील थकले तेव्हापासून माझ्या इकडे दिलं, तर मीही वारी करून राहिलो। पण आम्हाला ज्ञानेश्वर माऊलीनं आणि पंढरीनाथानं आमच्यावर म्हणजे खूप कृपा केली। दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे प्रशासनाने आषाढी एकादशी निमित्त खामगावून पंढरपूरला स्पेशल ट्रेन चालवलेली आहे। तर आज जे दिनांक आहे 21/7/2026 त्या दिवशी पहिली स्पेशल ट्रेन चालवण्यात आली आहे। ती सकाळी 11:55ला रवाना करण्यात आली आहे। त्यामध्ये टोटल पॅसेंजर होते 1506, एकूण उत्पन्न होते 5,45,152। दुसरी फेरी 23/7/2026ला आहे। त्यामध्ये अजून पॅसेंजर वाढण्याची शक्यता आहे, कारण यंदा पेरणी वगैरे सर्व सीझन निपटलेले आहे। प्रवाशांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावे ही विनंती। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।